कधी विचार केलाय की एक पुस्तक लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी अक्षरशः कायमच्या कशा बदलू शकतं? आज आपण अशाच एका 1918 सालच्या क्रांतिकारक पुस्तकाबद्दल बोलणार आहोत, ज्याने डाएटची संकल्पनाच जणू काही बदलून टाकली. ऐका, हे वाक्य किती विचार करायला लावणारं आहे. या एका वाक्यातूनच त्या पुस्तकाचा सूर आणि त्यावेळचा ऐतिहासिक संदर्भ अगदी स्पष्ट होतो. हे वर्ष होतं 1918 आणि पहिलं महायुद्ध अगदी ऐन भरात होतं. हेच ते पुस्तक. बघा, पहिल्या महायुद्धाच्या काळात जेव्हा अन्नाची प्रचंड टंचाई होती, तेव्हा जास्त वजन असणं हे अचानक देशद्रोहासारखं मानलं जाऊ लागलं. डॉक्टर पीटर्स यांनी तर थेट सांगितलं की शरीरावरची अतिरिक्त चरबी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ती अन्नाची साठेबाजीच आहे आणि ती राष्ट्रासाठी खूप हानिकारक आहे. मग प्रश्न हा आहे की या पुस्तकात असं नेमकं होतं तरी काय की ते इतकं प्रभावी ठरलं? या पुस्तकाने पुढची 100 वर्ष टिकणाऱ्या आधुनिक डाएट कल्चरचा पाया रचला कसा? उत्तरं खरंच खूप इंटरेस्टिंग आहेत. तर या क्रांतीच्या मागे होत्या डॉक्टर लुलू पीटर्स. त्या फक्त एक डॉक्टर नव्हत्या, तर त्यांचं एक वैयक्तिक ध्येय होतं, कारण त्या स्वतः या सगळ्या प्रवासातून गेल्या होत्या. इथे डॉक्टर पीटर्स स्वतःच्या अनुभवांबद्दल अगदी प्रामाणिकपणे बोलत आहेत. त्यांनी स्वतः वजन कमी करण्याचा तो सगळा त्रास सहन केला होता आणि त्यामुळेच त्यांच्या बोलण्यात एक अधिकार आणि वाचकांसाठी एक विश्वासार्हता निर्माण झाली. त्या स्वतःला एक रुग्ण मानत होत्या, ज्यांनी स्वतःवरच यशस्वीपणे उपचार केले होते. आणि याच वैयक्तिक अनुभवामुळे त्यांच्या पुस्तकातून एक जबरदस्त आत्मविश्वास आणि लोकांना पटवून देण्याची ताकद दिसून येते. चला तर मग, त्यांची ती क्रांतिकारक कल्पना नेमकी काय होती ते पाहूया. त्यांच्या पुस्तकाचं मूळ होतं एका सोप्या तत्वात, कॅलरीजची किल्ली. त्यांनी कॅलरीची व्याख्या इतक्या सोप्या शब्दात केली की कॅलरी म्हणजे उष्णता नाही किंवा अन्नही नाही, ते फक्त मोजण्याचं एक साधा एकक आहे. हा विचार त्या काळात लोकांसाठी अगदीच नवीन आणि क्रांतिकारक होता खरं तर. बघा, या साध्या भाषिक बदलाचा परिणाम किती मोठा होता. यामुळे अन्नाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोनच बदलून गेला. अन्न आता काहीतरी भावनिक किंवा गुंतागुंतीचं राहिलं नाही, तर ते एक मोजता येण्यासारखी गणितासारखी गोष्ट बनली. आणि गंमत म्हणजे 100 कॅलरीज म्हणजे नेमकं काय? तर एक मध्यम आकाराचं चॉकलेट क्रीम किंवा 1.5 पाऊंड लेट्यूस अशा आश्चर्यकारक तुलनेमुळे लोकांना त्यांच्या खाण्याच्या निवडींबद्दल एकदम स्पष्टता आली आणि सगळं गणितासारखं सोपं वाटायला लागलं. थोडक्यात काय, तर कॅलरी मोजण्याच्या या पद्धतीमुळे लोकांना अन्नातील ऊर्जा मोजण्यासाठी एक सोपी आणि सगळ्यांना सहज समजणारी एक सार्वत्रिक भाषाच मिळाली होती. बरं, ही संकल्पना तर समजली, पण ती प्रत्यक्षात वापरायची कशी? अहो, डॉक्टर पीटर्स यांनी फक्त संकल्पनाच दिली नाही, तर ती अंमलात आणण्यासाठी एक संपूर्ण पद्धतच तयार करून दिली होती. त्यांनी आदर्श वजन मोजण्यासाठी हे असं एक सोपं सूत्र दिलं. त्या काळात अनेकांसाठी आदर्श वजन ही संकल्पनाच नवीन होती. या सूत्रामुळे लोकांना एक निश्चित ध्येय मिळालं. तर त्यांची वजन कमी करण्याची 3 टप्प्यांची योजना पाहूया. पहिलं, त्या सूत्राने आपलं आदर्श वजन ठरवायचं. दुसरं, आपल्या रोजच्या धावपळीनुसार आपल्याला लागणाऱ्या कॅलरीज मोजायच्या. आणि तिसरं, जेवढ्या कॅलरीज लागतात त्यापेक्षा थोड्या कमी खायच्या आणि वजन कमी करायचं. किती सोपं आणि स्पष्ट आहे हे सगळं. आणि त्यांच्या या पद्धतीचं सर्वात मोठं वचन काय होतं माहितीये? ते म्हणजे आवडते पदार्थ सोडायची काहीही गरज नाही. ही पद्धत ज्ञानावर आणि नियंत्रणावर आधारित होती, कुठल्याही निर्बंधांवर नाही. म्हणूनच तर त्यांनी याला स्वातंत्र्याची किंमत असं म्हटलं होतं. पण डॉक्टर पीटर्स यांच्या या 1918 मधल्या कल्पनांचा आजच्या डाएट संस्कृतीवर नेमका काय परिणाम झालाय? त्याचा वारसा आजही टिकून आहे का? चला बघूया. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण आजच्या आधुनिक आहारातील अनेक कल्पनांचा उगम थेट त्यांच्या डाएट अँड हेल्थ या पुस्तकात सापडतो. कॅलरी मोजणं असो, आदर्श वजन चार्ट असो किंवा आहाराला नैतिकतेशी जोडणं, हे सगळे विचार तिथूनच आलेत आणि आजही ते तसेच प्रचलित आहेत. आहाराची भाषा तर बघा, 1918 मध्ये जास्त वजन असलेल्यांना साठेबाज म्हटलं जात होतं. आजची डाएट संस्कृतीसुद्धा त्याच नैतिक भाषेचा वापर करते, नाही का? जिथे आपण पदार्थांना चांगले किंवा वाईट असं ठरवतो. म्हणजे हा दृष्टिकोन 100 वर्षांनंतरही फारसा बदललेला नाहीये. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे डॉक्टर पीटर्स यांनी वर्णन केलेली ही आव्हान ऐकल्यावर असं वाटतं की त्या आजच्या काळाबद्दलच बोलत आहेत. मित्रांचा दबाव, जोडीदाराची मतं आणि बाजारातले मोह, ही सगळी सामाजिक आणि मानसिक आव्हानं एका शतकानंतरही अगदी तशीच्या तशी आहेत.
तर मग शेवटी एकच प्रश्न उरतो. 100 वर्ष उलटून गेली, पण आपण आजही कळत नकळत का होईना डॉक्टर पीटर्स यांनी घालून दिलेल्या नियमांनुसारच जगत आहोत का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का?